नागपूर मेट्रोनं पार केला ऐतिहासिक प्रवासी संख्या टप्पा। 10 कोटी प्रवासी नागपूर मेट्रोचा जादुई आकडा। 10 कोटी कोणी याला बहुराष्ट्रीय कंपनीचा पगार समजेल, तर कोणी एखाद्या मध्यम आकाराच्या भारतीय राज्याची लोकसंख्या, पण नाही, हा आकडा आहे नागपूर मेट्रोनं आतापर्यंत साधलेली एकूण प्रवासी संख्या। जेव्हापासून प्रवासी सुरू झाली तेव्हापासूनची ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे आणि ती केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही। ही यशोगाथा आहे महामेट्रो नागपूरच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची। मार्च 2019 मध्ये नागपूर मेट्रोनं सकाळ संध्याकाळ मर्यादित वेळेत सेवा सुरू केली होती। हळूहळू नागपूरकरांनी मेट्रोवर विश्वास दाखवला आणि मेट्रो ही नागपूरची वाहतूक जीवनरेखा ठरली। त्यामुळे दरवर्षी प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होत गेली। हा आकडा केवळ नागपूर मेट्रोचीच उपलब्धी नाही, तर शाश्वत शहरी वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जो नागपूरमधील आधुनिक सार्वजनिक वाहतुकीवरील लोकांचा वाढता विश्वास दर्शवतो। विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेदरम्यान सेवा मर्यादित स्वरूपात व विविध निर्बंधांसह सुरू ठेवण्यात आल्या होत्या। या मैलाचा दगड ठरलेली कामगिरी नागपूरमधील सार्वजनिक वाहतुकीवरील वाढते अवलंबित्व आणि मेट्रोच्या माध्यमातून अधिक सुसंगत, सुलभ आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याच्या दिशेने टाकलेलं भक्कम पाऊल अधोरेखित करते। विशेष म्हणजे मेट्रोच्या सुविधांमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, लिफ्ट, टॅक्टाईल मार्गदर्शक पट्ट्या व राखीव आसनांची तरतूद करून यावर अधिक भर दिला गेलाय। वाढत्या प्रवाशांच्या मागे एक महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग। आज सुमारे 20% प्रवासी विद्यार्थी आहेत। हे नागपूर मेट्रोच्या विविध योजनांमुळे शक्य झालं, जसं की पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाकार्डवर 30% सवलत व ₹100 मध्ये दररोज अमर्याद प्रवासाची सुविधा। या सवलतीमुळे नागपूरमधील तरुणांना परवडणारी, सुरक्षित आणि सुलभ वाहतूक व्यवस्था मिळाली आणि लहान वयातच सार्वजनिक वाहतुकीच्या सवयींना प्रोत्साहन मिळालं। याच विश्वासाचं प्रतीक म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी विक्रमी 2,02,000 प्रवासी संख्या नोंदवली गेली। नागपूरच्या मेट्रोच्या टप्पा 1 चं उद्घाटन टप्प्याटप्प्याने करण्यात आलं असून संपूर्ण प्रकल्प 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूरकरांच्या सेवेत समर्पित करण्यात आला। केवळ वाहतूक सुधारण्यापुरतीच मर्यादित न ठेवता नागपूर मेट्रोनं पर्यावरणपूरकतेच्या दिशेनेही महत्त्वाची पावलं उचलली। खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणं आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर करून नागपूरच्या कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट करण्यात मेट्रोचा मोलाचा वाटा राहिला आहे। ही उपलब्धी नागपूरला स्मार्ट, शाश्वत आणि विद्यार्थी अनुकूल शहर बनवण्याच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे। जसजशी मेट्रोची व्याप्ती वाढते आणि नवनवीन सुविधा दिल्या जात आहेत, तसतशी ही सेवा समाजातील सर्व स्तरांपर्यंत सुरक्षित, विश्वासार्ह व पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे।